पुण्यामध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा एकत्रित फोटो असलेला बॅनर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं दोघांच्या वाढदिवसानिमित्त लावले बॅनर। 13 जूनला आदित्य ठाकरेंचा तर 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस। मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाबाहेर ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाबाहेरच बॅनरबाजी झाल्यामुळे चर्चांना उधाण। पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला आज 11 वर्ष पूर्ण। भाजप नेते आणि कार्यकर्ते जनतेला सरकारच्या कामाची माहिती देणार, तर मुंबईतही विशेष कार्यशाळेचं आयोजन। भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांची जून अखेरपर्यंत निवड होण्याची शक्यता। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची ही माहिती। उद्या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे वर्धापन दिनाचे वेगवेगळे सोहळे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यांकडे सगळ्यांचंच लक्ष। उद्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा टीझर प्रदर्शित। टीझरमध्ये प्रवास 26 वर्षांचा, मेळा निष्ठावंतांचा, जन्मदात्यासोबतच घेऊ श्वास, राष्ट्रवादीचा असा उल्लेख। राष्ट्रवादीचा उद्या पुण्यामध्ये 26वा वर्धापन दिन, यानिमित्त सोहळ्याचा टीझर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रदर्शित। सोलापूर गोवा विमानसेवा उद्घाटनामध्ये मोहिते पाटील बंधू मंचावरून निघून गेले। कार्यक्रम पत्रिकेतून नाव वगळल्यामुळे नाराजी असल्याची चर्चा। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरेंनीही भाषणावेळी मोहिते पाटील बंधूंचा नामोल्लेख टाळला। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं शिवभक्त किल्ले रायगडावर। रायगडावरील होळीच्या माळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले यांच्याकडून ढोलवादन। यावेळी मंत्री भरत गोगावलेंनी कोकणी शैलीमध्ये नृत्य करत आपली नॅपकिन हातात घेऊन धरला ठेका। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं। मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींची रायगडावर गर्दी। चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाची हजेरी। शहरातल्या अनेक भागामध्ये साचलं पावसाचं पाणी। यवतमाळच्या उमरखेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। घरांवरचे पत्रे उडाल्यामुळे मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।